जे अंगण आहे तिथून बाहेरची एंट्री मंदागिरी त्या साईडला गणपतीची म्हणजे देवाची पूर्वी आणि त्या साईडला घरातून नाटकाचं नाव आहे वांगड. वांगड म्हणजे मालवणीमध्ये सोबत. श्रीरंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सेन्स इंडिया फाउंडेशन सविनय सादर करीत आहे मालवणी बोली भाषेतील एकांकिका वांगड. लेखक दिलीप सावंत. नेपथ्य दिग्दर्शन नितीन शिरसाट. संगीत प्रथमेश सोनावणे. पात्र परिचय भगवान नितीन शिरसाट. सुलभा श्वेता भंगाळे बडे. छबी निलिमा खानोलकर. बाप्या अमित जाधव. भटजी सुधीर पालकर. अभिषेक निकम. तात्यांच्या मुख्य भूमिकेत दिलीप सावंत. सेन्स इंडिया फाउंडेशन सविनय सादर करीत आहे मालवणी बोलीभाषेतील एकांकिका वांगड.
उदसता तू लाईटीच्या माळा आणलेलं ना तेवढ्या लावचो रावल्यो एवढा येणार रे एवढा येता तुम्ही घेऊ तात्यांनो ठेवता बाबी बरा ठेव ठेव लेकरांची वाट बघतोय गणपती हनुचो हा ना शांते 25 वर्ष झाली गो तू माका एकटो सोडून गेलं माझा जीव मी कसो सांभाळतो माझाच माका ठाव हा पण ह्या चतुर्थीची तेवढी वाट बघित असतंय बघ बळ येता बळ चतुर्थी जशी जवळ येता तशी होय थोडल्याचो भगवान आणि सुनबाई सुलभा दरवर्षी न चुकता येतात हा चतुर्थे होय सुनबाई गुणाची गो आणि भगवानाचं जीव अगदी गोड पोरगो गुडमळत होतो माझ्या भोवती जीव लावता शांते तुला छबी आठवता ना कसा हट्टी होता ना एक वेळ बापसाची आठवण नाही काढूचा पण टाक्यानू 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 होताला पाच दिवस घर भरलेला असता आपल्या क्वार्टर नाही ना त्याची जागावरून काढतात थोडा शांते तू वागण्यात असत माका आपला सारखा वाटत राहता तू होय थोडे असल्यासारखे होय माका आपला सारखा वाटत राहता कसं प्रवास झाला रे उशीर सो केला काय करणार काका पावसात तरड कोसावी वाटे आणि हो उशीर झाला त्या पावसात हाही नेहमीचा झाला बघ पाऊस पडतो गरड कोसळीची गाडीवर लेट होतो हो नका तुमच्या आवडीची मिठाई खा बरोबर होय मिठाई थोडीशी घेवा ना आता ठेवून अरे
तुम्ही थोडे फ्रेश झाला असताच तर बरं होता नाही हं? तो तोंडात पाणी मी मागता होता तात्यानो, मी काही काम ठेवलंच नाही. अरे, चहा आणते तुम्हाला, चहा. चहा आणली लागली ती नाही या सगळेजण कामाला लागला सगळे जागरणाचा थोडा आराम करूच होतो हं? पोरांचं काय हाल नाही. काय म्हणायचं? तात्याने ही वहिनी तुमच्या बिघडवून टाकली बा. सांगते हा घ्यावा त्या घ्यावा. आता नाही समजेल आधीच सांगून टाकतो. ही बाई 4 दिवस आराम करू दिली. मी काय म्हटलंय का छबीताई? बघा हो तात्यानो, कशी बोलतात. सुलभा तुला माहिती आहे ना सगळी कसा होता तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे हं? छबी ऐकू तिला हे भांडण कित्याक करतं माझी मुंबईची सुना ना ती त्या गाव बापूचं सोडून भांडण कसला तेव्हा देवा लाडक्या सुनेची बाजू देवा. आता ही लेख परकी झाली ना. होय ती भांडूकच नाही. त्या बघ छबी असंच तसं असंच गो तू लगीन झालं तरी काय एक बदललं नाही आज बघा अभि तुला काय सांगला तर कर ना मोबाईलवर नको खेळत बस तात्यानो करड आवडला अरे भाभी या बरा केलास पुढे बघण्याचा खेळ काढला असता रे किंवा हाताने वरती जात नाही रे बरा ना बरा माका माहिती आहे माझ्या सुनेनेच लक्षात ठेवला नसतं या होय पण कित्या कोणाला इतक्या करतात तात्यानो, तुम्ही असं म्हणा नको. बाबांच्या मागणं तुम्हीच सांगा. तुम्ही असंच म्हणून आमचा घर गावा. तात्यानो सगळी तयारी झाली आहे. आम्ही गणपती आणून जातो हा गणपती आणून पाठ घेतलं होय घेतलं. आणि सांभाळून का रे बाबू बाबू छत्री घे रे पावसात पण येत नाही हा आणि तुका सवय नाही आपण बोलायची त्या चौकाचा येतो काय गो छत्री होय तात्या. गो बसो हा काय मागच्या वर्षी काहीतरी सांगत होतं लई पिता म्हणून तात्यानो मागच्या वर्षी गणपती तुम्ही असा गाराणा घातला सुधारत हळूहळू येणार होते पण तुमका माहितच आहे ना पोलिसांना सुट्टी घ्यावी का सणासुदी. हो होय होय दाव करा पण दारू बरी नाही गो आमच्या घरात बरा होता तो काळच बरं होतो पण आम्हीच धड नाही होता आपण होय मी का लय त्रास दिलाय या दारिये पोलीसची चांगली नोकरी घालवल्या मग टॅक्सी घालवलं ही नामक मुंबईत धीर सोडले आज असती तुम्हा परत किती खुश असली असती नाही गो सांगो गोवा दारू बरी नाही म्हणून तरी मी सांगत होते माका पोलीस वालून नको म्हणून पण माझा कोणी ऐकतच नाही. बाबांचे हातच उकारले. मी हुलाही सांगले गो तुझ्या वासात पण तो आपल्याचाच खराब तुझा आणि रागीट स्वभाव यो भगवान ना अगदी बापसावरती गेलो बघलंच ना आता कसं पदवीवर ओरडलो तो हो अगदी बापसावर गेलो सांभाळून घेता होय होय गणपती बाप्पा गणपती घेऊन होय छबी होय येवा 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 खरी त्या रांगोळी काढल्या ना खरी देवा गणपती
उचल तर पाठ चढून जा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चल तयारी करा. पार्थिव मूर्तीला स्मरण आचमन करा. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. कामनात पाणी सोडून संकल्प करायचा. मामा म्हणायचे आत्मनः सकल धर्मशास्त्र पुराणोक्त पुण्यपद श्री परमेश्वर पार्थिव सिद्धी विनायक महागणपती प्राण प्रतिष्ठापना कर्म समंत्रेण करिष्ये. गणेशाला नमस्कार करायचा. गंधाक्षत व्हायचा. हा नैवेद्याची दाणा या प्रकारे सुलभ नैवेद्याचा ताट आणतो. नैवेद्यम समर्पयामि. चला आरतीला सुरुवात करा. सुख करता सुख हरता माझ्या विनाची तुझी तुझी प्रेम कृपानराची सर्वांगी सुंदर तुझे सुराची कंठी भगवान आपणाची लाईट्स. बाबू काय करतो? आजोबा मी गेम खेळतोय. गेम काय असतं का? टाकू तरी नका. बघू दे मग कसा नसता काय. ही बघा ही गाडी असते ना हा? ती चालवत राहायची आणि जर समोरून काय आलं ना तर पटकन वळवायची. होय रे होय. ऍक्सिडेंट करायचं नाही. काय म्हणतो? तात्यांनो ज्या एकेकाला तंगडा पडू होय. अरे बाबी काय झाला? माझे साहेब आपल्या मसोडीजवळच्या वाप्यात बाजूच्या शिवाय घालण्याला बघलाच तुम्ही. अरे बघलाय मी एकदा. आणि याचं नाव पण घेऊचं मन होईत नाही. सांगलाय मी एकदा रे. आणि काजीच्या बागेत गौरात चालत होतो. मुद्दामून बरोबर हसण्याने असतो. गेल्या वर्षी चिये करून येत होते. आता ढोरा घुसवून लागले. बाबी बाबी तुझी गोर आहे. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नको. गणपतीच्या दिवसात तरी. काय हो कितकात कंटकतास? गौरीचं सण आज. सणासाठी काही कष्ट घालतास? सांगू दे का कसं भांडता हवं. याचा बापूस पण असोच अशी वागणा केले. आणि आता आत्यात कोणाकडे कोणी येत नाही. असं भांडत राहतो ना तो उद्या भजनात सुद्धा वाढकरी येऊचे नाही. पण त्यांच्याही घेऊन काय ग प्रभाव आता घरातल्या मोठ्या माणसांचं जरा तरी ऐका. बहिणी तू तयार असतेस ना. ह्याच्या तोंडात लागू नकोस तो. चल आपण गौरीत जाऊन येऊ. गौरी येतो. सांभाळून जावा पावसात ना. हो, हो. हे बाबी तू जरा शांत हो. हे बघ आता गणपतीचे दिवस पण संपत गेले. तू जरा वाडीत जाऊन ये. माझा समजता हो सगळा. पण तुमचा आता जमत नाही. आणि आम्ही मुंबईत असतो म्हटल्यावर सगळे असे टपल्यात बघलास. असू दे रे. देवान दिल्या ना सगळा. घेता ना तो काळजी. खाऊ दे मेल्यांका काय खाता. उगाच भांडणं नको रे. आज भजन आपल्या घरात. होय भांडणं नको. तू गणपती बघून ये जा बरा वाडीत. होय आणि जाऊन येते झालं. हा आणि ऐक सगळ्यांका बसण्याचं सांगून ये. होय होय चांगलं. होय आम्ही असो. होय बापू जरा समयवर लक्ष ठेवा. ते संपत्तीला तर सांग नका. हा नमस्कार तात्यांनो. तात्यांनो ओळखलं नाही. नाही रे. अहो दिदींचं बघलो. काय सांगता का? होय अरे एवढं असताना बघलेलं. खय असतं साली. हल्ली नाशिकच असतले. नाश्तात असतं. होय बरा ना. बरं पांडुरंगाची कृपेने ती बरं आहे. प्रसाद घेतलं. घेतलं तुला. येतं हा, घेतलं.
दत्तू नमस्कार. हा, नमस्कार. बरं आनंद बरं. साखरमारी एक जा ठरवले ना घर भरलेला असता बरा वाटता असं वाटतं वर्षाचे 5 दिवसच मी चितो असतोय बाप्पा येत राव रे बसो. नमस्कार तात्यांनो. नमस्कार. कोण रे गुंग्याचा जिल्हा तू वय तात्यांनो पापो नाली तबल्या शाही घालूची तर गुंग्या त्याचा हात धरणारा कोण नाही पेटीसारखे सांगून सुरू घ्यायचे बाप्या तुझ्या हातात दिली आहे काय कशाला नाही होत तात्यांनो. झाली रे याच्या तुलनेत 4 वर्ष होतात काय तात्या. म्हणतं वय 4 वर्ष झाली कशी वासा जात काय सुचत नाही. शिमग्याच्या 2 तासांच्या तालावर हातात मानाची काठी घेऊन पैठीत घुमणारो गुंगो अजून डोळ्यासमोर आहे. तात्यांनो तुमचा हात होतो ना डोक्यावर म्हणून. नाही मी काय केलं अरे खाली घरावर झाड पडल्याचा ऐकला का कोणाचा रे ते वय माझाच. काय म्हणतो तात्यांनो काय नाही उरला. बाप्या चतुर्थीनंतर ना एकदा येऊन जा. येईन हा. भेटायला येईन. ये. भाऊ ते का ए बाबा ते का 2 मिठाचे तुकडे दे. असं कसं दाखवायचं सगळं रिकामी आता का येतो तात्या. आजोबा काय बापू तो माणूस आपल्या घरात नाही आला काय सांगू तुका आणि तिथूनच का नमस्कार केला त्याने. तुका नाही समजून झाली एकदा अजून सवय नाही आपल्या घरात यायची. पण त्याच्या बापचा लय जीव लावलेला आहे आपल्या घरावर. होय आणि आता आपल्याकडे धोके नसणार आहे. अरे होय बोल कधीच अंगार झालो आता वाट तरी बसना घेतील तयारी करू पडी. चल पेटी घे थाळ पेटी घे जागा घालूया. आता येऊची वेळ झाली. भजन करू काय आज. होय चल ये. तात्यांनो नमस्कार. हा बसा. सुरू करूया. जरा लावून घ्यावा काहीतरी. कुंडलिका वरदे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र दया
काले लोटांगण वंदे नंदन डोळ्यान पाहिन रूप जय 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 गणपती मजदारी कुलपती करावया तुमची स्तुती स्फूर्तिदावी मजापार या तू देवगणा सर्वे पूजा बाधाय पुराणेष्ट काम प्रसिद्ध पुनरागमनाय च अक्षता घ्या आणि अच्छा करा बावी मुंबईची गाडी संध्याकाळची ना होय आजची जा हा मग हातबेटीचं नारळ घे पाणी घाल त्याच्यावर जरा आणि ठेव दर गहाण्या घालून घेऊया लवकर आटूया ठेवलं बहा महाराजा गेले 5 दिवस 5.5 प्रमाणे काय सेवा करून घेतलं हो ती सेवा कबूल करून गेले महाराजा काय पूजेत सेवेत तर काय कोणाची कसूर झाली असत तर ती पोटात घाल रे महाराजा पोराटोरा भार लांब राहतात त्यांच्या तब्येत पाण्याची काळजी घे रे महाराजा बाहेरची बुजुर्गी करणी इडा पिडा का असा तर दूर कर रे महाराजा आणि जर काय कोणाची चूक झाली असत तर मी होय असतोय काय शिक्षा देऊची तर माका दे रे देवा पोरांच्या मागे उभं राहू रे देवा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती रांगोळी काढल्याला काय ठेवता हो बाबू जरा पहिल्यांचे गणपती निघाले का तो जरा हो आपण पण काढूया वय अजून येत भाभी मग घेऊया सांभाळू ना गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया नका Lights. बाप्या कसा वरीस गेला काय समाधान पुन्हा गणपतीचे दिवस येईल पण माझ्या आता ताकद नाही रे रवली तात्यांनो असं म्हणा नको अरे ऐकतं काय करू घरात वाढवण मारू होईत नाही परसात जाण्यात लांबच राहला तू ऐकलं आणि वांगडा केलं म्हणून 2 तासाची सोय तरी झाली तात्यांनो असा कित्याक म्हणतात अरे महिन्याभरापूर्वी कदाचित गणपतीची ऑर्डर दिलंय तेवढा आता घराची रंग मोठी या सगळ्या तुझ्या मुळात रे बाप्या होय तात्यांनो तुम्ही आमका या आसव दिलासा ह्यातून मी कसा मिळू पण याक सांगा तात्यांनो बोल काय काही म्हणतो? वाऱ्यांना विचारलास ना आम्हाला घरात ठेवता अगोदर माझी पोरण आहे रे माझ्या शब्दाच्या बाहेर हो मी असं अंदुरणात खेळलो पोरांना त्रास नको म्हणून मी तुला वागणार बोलवलं
म्हणून पोरा काय नाही म्हणून नको काय बाप्या त्या गुलस्ता बाबीन शर्ट आणलेल्यांना पुढे पटण्याचा बाहेर काढून देऊ उद्या चतुर्थी घालू पाहिजे कोणाचा फोन बघ रे हॅलो हॅलो कोण बोलता मी बाप्पो तात्यांकडे फोन द्यायची टाकतो मी भगवान भाऊ भगवान तात्याने काय केलं या अरे भरी असणार आहे सगळी काका आधी सांगा काय समजला तर खरा काय समजला तुका कोणी सांगलंय की काय माझी तब्येत बरी नाही म्हणून बरोबर रे मी तात्यांनी मी बाप्याबद्दल विचारतोय बाप्पाबद्दल हो अरे बाप्पू खूप मदत करता रे लय मदत करता होय आता माझ्याकडे होत नाही रे झाडून पुसून घरात अगदी बापसासारखं जीव लावलाय ना बाप्प्या तात्यांनी असा कसा केला तुम्ही काय बाप्या तुम्ही पण पोचू दिला त्यांनी आपला घर वाटला देव वाटलो देवर देवा या काय केला बाप्याकडे फोन द्यावा आधी बाप्या काय म्हणता रे हो बघा नमस्कार भाऊ बाप्या काय सांगता नीट ऐका आधी तुझा सगळा सामान उचलला आणि बाहेर मागायला लावला आणि तात्यांचा काय जेव घालूचा ना तो पैसे जेव घाल तुझी मदत कशी नाही झाली होट्यावर बायकोची गेलं आमचं घर वाटवलंस देव वाटवलंस भाऊ ऐकत नाही दादा वाटली भाऊ काय सांगितलं रे येतात ना गणपती उद्या रागावले फोन कट केले मी गावचा काय सांगत नाही तरी मी म्हटलेलं आहे मुंबईवाल्यांना विचारलं असते म्हणून काय नाही होय थंड होय उद्या येईल ना ती सांगताय मी त्यांना समजो हे बघ उद्या चतुर्थी आता आधी दाजीकडे जाऊन गणपती तयार झाला की नाही तो बघून ये आणि हा बघ किल्ल्यावर गणपतीची खोली जरा झाडून घ्या हा आणि जाता जाता त्या टेपचा बटन दाब जरा होय अरे हो काय बोलशील तरी तात्यांनू काय झाला तू तर तात्यानू म्हणतो तात्यानू जीव येतो तात्यांनू शिरा पडली तुझ्या तोंडावर बोल काय का तात्यांनू दाजी सांगल्यान काय सांगलं दाजी सांगल्यान यावर्षी तुमचं गणपती करूक नाही किती आहे म्हणता मी तुमचं घर पाठवलंय तुमच्या घरातून देव पाठवलो तात्यांनू या काय झाला माझ्यामुळे घर वाटला मी वाटवलं घर माझ्यामुळे घर वाटला माझ्यामुळे वाटला घर मी वाटवलं घर माझ्यामुळे घर वाटला मी वाटवलं घर शांत गणपती घेऊन राहिलो पोरांनी पाठ फिरवल्याने ऐकतोस ना हे दिवस बघून मागा मागे ठेवलंस काय या डोंगराच्या कुशीत माझं आयुष्य गेला दगडा धुण्यात
शेतात काम करणे आयुष्यातले चढ उतार झेलले मी. आतापर्यंत एकट्यानेच सांभाळले मग घरात. या सह्याद्रीच्या कड्यासारखं दाट मानेन जगत दिलं. तू गेलंस भगवानाचा बापूस केलं. मीच माझी समजूत काढलंय का? आव्हान फाटवंड जेव्हा होतं तेव्हा तेव्हा देवा तुझ्या तूच भगव्या वागण्यात लक्ष्म्या. घरातली गर्दी थांबवावं तेव्हा तेव्हा सुद्धा देवा तूच माझ्या वागण्यात तूच असणार आहे. वळतो आता घर घर जातो तेव्हा तेव्हा देवा तूच वागण्यात तूच असणार आहे. आता भोवतालचे दिवे पडून मानवत गेले तेव्हा बाप्याच्या रूपान तूच वागणा केलंच नाही देवा. माझ्या भगवान असा करत्या मनोचा माणसातलो देव नाही समजलो तर कधी आणि कसो दिसतो देवपणा. मी हरलोय इतकी वर्षा देवा तुला गावाकडे दिलंस. आता एकटं पडलं पुण्यावर येलं फोटो झालं. आता बरं नाही रमला माझ्या. मी तात्या घराचं करतो. मी घर वाटलोय माझ्या घरात देव वाटलो. शांती खरंच मी वाटलं काय हो. तू तरी मला जवळ करशील ना. मला तुझ्याकडे येऊचा शांती माता तुझ्याकडे येऊचा. देवा उचल रे माता उचल ये.
बाबू आता म्हाका माफ करा. मी असं बोलूक नको. आता तू आम्ही इकडं झोपलेला म्हणून हाक नाही मारली. काय हो कोण नाही तेव्हा सांगून काकांना आज येतो म्हणून. तात्यानू डोळ लागलो तुमचो. मी आत्ताच गणपतीची खोली पण साफ केले आणि दाजी गणपतीची मूर्ती सुरेख बनवल्या ना. भाऊ नू ते दाजी गणपती नेवला लवकर बोलवला. आता हा बाबी मी गणपती आणून जाते ना. बाप्यात पण घेऊन जाते. बापा घेऊन जातं. तुम्ही आराम करा. बरं 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 बाबा घेऊन जा. हा? आणि सांभाळून शांते मगाशी मी काय सांगलंय ना ऐकलं नाही ना. ऐकलं असेल ना विसरून जा. काही नाही हो माझा चुकला. मी असं कसं विचार केले माझ्या लेकरांबद्दल. माझी लेकरा गुणाची असेल होय माका काय काळजी नाही. माझी लेकरा माझा घर सांभाळती. माझं देव सांभाळती. माझी लेकरा माका वांगड देते. होय माझी लेकरा माझ्या वांगडात ठेवते.